नमस्कार. आपल्याला हवं तसं जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बेसिक गोष्ट काय लागत असेल तर ती आहे पैसा. पैशाशिवाय या जगामध्ये सगळे सोंग हे खोटे असतात. सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही. तुम्ही गरिबीत आहात, श्रीमंतीत आहात, काही फरक पडत नाही. पण तुमच्याकडे जर योग्य वेळेस, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीचा, योग्य हवा तेवढा पैसा जर नसेल तर तुम्ही त्या सेकंदापुरते गरीबच आहात. आयुष्यात पैसा सगळं काही नसतो असं म्हणणारी भरपूर मंडळी मिळतील. मी सुद्धा तुम्हाला तसं सांगू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात पैसा सर्व काही नाही, पण पैसा खूप काही आहे. म्हणून तुम्ही आहात त्याच परिस्थितीमध्ये समाधानी राहून थांबून जाण्यापेक्षा तुम्ही आहात त्या परिस्थितीतून बाहेर निघू शकता का, याच्यासाठी मी तुम्हाला दोन महत्त्वाच्या चांगल्या मोठ्या लोकांचे दोन मतं सांगतो. पहिलं, बिल गेट्स यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर गरिबीत जन्माला आलेला असाल तर ती तुमची चूक नाहीये, पण जर तुम्ही गरीब म्हणूनच मरणार असाल तर ती मात्र तुमची चूक आहे. म्हणजे मधल्या काळात जे तुम्हाला चान्स मिळालेला होता त्या चान्स मध्ये तुम्ही स्वतःला त्या गरिबीतून बाहेर काढण्यासाठी काहीही प्रयत्न केलेला नसेल तर ती तुमची चूक आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की जर तुम्ही त्या गोष्टी करत असताना तुम्ही नशिबाला, परिस्थितीला, बॅकग्राऊंडला, या सगळ्या गोष्टींना जर दोष देत बसत असणार तर तुम्ही त्या ठिकाणी थांबून जाणार. महत्वाची गोष्ट की एकाच गोष्टीत अडकून तुम्ही स्वतःला गरीब म्हणून हिणवून घेऊ शकत नाही. तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा चान्स असतो. आजचा आपण विषय तोच ठेवणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर गणेश पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माय प्रॉब्लेम्स माय सोल्युशन. आजचा आपला विषय असा आहे की तुम्ही अजूनही गरीबच आहात का, आणि जर असाल तर हा तुमचा शेवटचा चान्स असू शकतो की आता हे जे दोन व्हिडिओ मी बनवणार आहे याच्यातल्या चिंतनात तुम्ही कुठे बसतात, त्याच्यातून तुम्ही कसे बाहेर पडू शकतात, आणि मी सांगितलेले पर्याय किंवा मी सांगितलेल्या गोष्टींवर विचार करून तुम्ही स्वतःला कसं डेव्हलप करू शकतात. याच्यात मी इतरांचं बोलण्यापेक्षा मी सुद्धा याच मार्गाने बाहेर पडलेलो आहे. याच्यापेक्षा वाईटातल्या वाईट परिस्थितीतून, वाईटातल्या वाईट पॅच मधून तर आत्ता सध्या स्थितीत मी असलेल्या सुखी समाधानी आणि आर्थिक स्टेबल परिस्थितीमध्ये असलेल्या कंडिशन मध्ये जे काही आलेलो आहे त्याच्यासाठी जे काही रूल्स मी फॉलो केलेले असतील किंवा जे जगमान्य रूल असतील सगळ्यांचा अभ्यास करून मी तुम्हाला आता जे मत मांडणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐका, नोट्स काढा. तुम्ही त्याच्यातनं कशात बसताय त्याचा अभ्यास करा आणि मग त्याच्यातून बाहेर पडा. कारण कायमस्वरूपी गरिबीत राहणं ही तुमचा सगळ्यात मोठा आळशीपणा ठरू शकतो. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकाच ठिकाणी अडकून राहायचं नाही. वॉरेन बफेट यांचं म्हणणं असं आहे की जर तुमच्याकडे उत्पन्नाची एकच बाजू असेल आणि त्या एकच बाजूमुळे जर तुम्ही समजा गरिबीत राहत असाल तर तुम्ही उत्पन्नाच्या चार बाजू तयार केलेल्या पाहिजे. त्या चार बाजू तुम्ही भांडवल टाकून किंवा बिना भांडवलाने तयार करू शकता. पण त्या चार भांडवलांमधून जर तुमच्याकडे बऱ्यापैकी पैसा आलेला असेल तर तो पैसा तुम्ही पुन्हा चार गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलेला पाहिजे. चार वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलेला पाहिजे, तरच तुम्ही आत्ताच्या परिस्थितीपेक्षा चार पटीने लवकर श्रीमंत बनू शकतात. म्हणून माझा मुद्दा असा आहे की तुम्हाला जर लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी या फॉलो कराव्याच लागतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण आपले जे व्हिडिओ बनवतो त्याला आपण चार अँगलने चेक करतो. सायकोलॉजिकल, फिजिकल, इकॉनॉमिकल, सोशियल. सगळ्यात बेसिक जो मुद्दा आहे तो सायकोलॉजिकल आहे. सोशियल, इकॉनॉमिकल हे जे मुद्दे आहेत हे आपण पार्ट 2 मध्ये घेणार आहोत. आजचा आपला जो विषय आहे तो फक्त सायकोलॉजिकल, तुमची मानसिकता कसं तुम्हाला गरिबीतून बाहेर पडू देऊ शकत नाही याच्यावर आपण जास्त विचार करणार आहोत. चला सुरुवात करतो पहिल्या मुद्द्याला. तर पहिला मुद्दा आहे की तुमचं माइंडसेट. तुमचं माइंडसेट काय असतं माहितीये का, की तुमच्या मनात काही पक्क्या धारणा झालेल्या आहेत की यार मी लवकर श्रीमंत होऊ शकत नाही, माझी परिस्थिती अशी आहे, माझ्याकडे आर्थिक पाठबळ नाही, मला कौटुंबिक सपोर्ट नाही, माझ्याकडे शिक्षण नाही, जॉब नाही, मला सपोर्ट नसल्यामुळे मी काहीही करू शकत नाही. ह्या सगळ्या ज्या माइंडसेट आहेत हे सगळ्यात अगोदर तुम्हाला बाजूला फेकावं लागेल. या माइंडसेटमुळे काय होतंय की तुम्ही आहात त्या जागेवर थांबलेले आहात. तुम्ही त्या जागेवर थांबल्यामुळे तुम्ही एक प्रकारे हरलेले आहात आणि त्या प्रकारे आजची तुमची परिस्थितीला तुम्ही स्वतःच कारणीभूत ठरलेले आहात. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही या गोष्टींच्या आड लपू नका. बघा, मी एक पोस्ट ऐकलेली होती, त्याच्यात असं म्हटलेलं होतं की चंद्रगुप्त ने कहा कि अगर किस्मत पहले ही लिखी हो तो कोशिश करके क्या फायदा, लेकिन चाणक्य ने कहा
कि कोशिश करना जरूरी है, क्या पता नसीब में लिखा हो की कोशिश करके ही मिलेगा. म्हणून तुम्ही प्रयत्न जोपर्यंत करत नाही त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा, तोपर्यंत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा माइंडसेट बाजूला टाका, तुमच्या डोक्यातली मरगळ बाजूला टाका. कोणीही श्रीमंत होऊ शकतो, फक्त काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात, मानसिकता बनवावी लागते, शून्यातून वर येण्याची हिंमत ठेवावी लागते, अथक प्रयत्न करावे लागतात. अचानक कोणाला तरी काहीतरी सापडलं आणि तो श्रीमंत होत नाही, त्याच्या मागे भरपूर काही गोष्टी असतात, भरपूर शारीरिक, आर्थिक, मानसिक पाठबळ हे उभं केलेलं असतं. या गोष्टींची सुरुवात तुम्हाला आजच करावी लागू शकते. सेकंड पॉइंट, स्टार्ट एव्हरीथिंग. कोणती गोष्ट तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी काय कमी पडते, ज्या क्षेत्रात तुम्हाला उतरून श्रीमंत व्हायचं आहे त्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात तुम्हाला आज करावी लागेल. तुम्हाला शिक्षण कमी पडतंय, शिक्षणात उतरा. अभ्यास कमी पडतोय, अभ्यासात उतरा. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल, सपोज टू बी एखाद्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये उतरायचं असेल तर त्याने त्या क्षेत्रातल्या सिमेंट पासून तर फरशीपर्यंत, स्टील पासून तर माणसांच्या मजुरीपर्यंत एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीचा त्याला अभ्यास करावा लागेल. भले त्याचं शिक्षण त्या क्षेत्रातलं असो नसो तो वेगळा विषय आहे. पुढची गोष्ट, तुम्हाला तुमच्या स्किलची मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही जे काही काम करत असाल, जे तुम्ही कलाकारी करत असाल, त्याचं स्किल मध्ये तुम्हाला स्वतःला डेव्हलप करावं लागेल. अजून जास्त काय, अजून चांगलं स्किल काय, अजून चांगलं स्किल काय. समजा तुम्ही एखादं पॉटरी डिझायनिंग करत असाल, समजा तुम्ही इंटिरियर डिझायनर असाल, समजा तुम्ही फॅशन डिझायनर असाल, समजा तुम्ही टेलर काम करत असाल, जेही तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये आहे त्याच्यात तुम्ही थांबलेले असल्यामुळे आजची तुमची परिस्थिती आहे. तुम्हाला अजून त्याच्यात नवीन स्टार्ट करावी लागेल, अजून त्याच्यात अभ्यास करावा लागेल, अजून नवीन डिझाईन्स काय, अजून नवीन स्ट्रक्चर काय, अजून नवीन फॉलोअप्स काय घेता येतील याचा विचार करावाच लागेल आणि त्याची सुरुवात आजच करा. पुढची गोष्ट, तुमची जर सर्व्हिस असेल, धंदा असेल, नोकरी असेल, जे काही असेल त्याच्यामध्ये अजून काय अभ्यास करता येऊ शकतो, अजून काय नवीन करता येऊ शकतं, हे सगळं आजच चालू करावं लागेल. आजच सुरुवात करा. स्टार्ट ॲज सून ॲज पॉसिबल. फक्त मला श्रीमंत व्हायचंय, मला मोठं व्हायचंय, माझं खूप मोठं स्वप्न आहे आणि मी एक दिवशी ते होईल, फक्त बोलायचं, सुरुवात कधीच करायची नाही. हा सगळ्यात मोठा माइंडसेट तुम्हाला आहे तिथंच थांबवतोय. मग बोलू नका, करायला आजच सुरुवात करा. एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्हाला जे शिक्षण लागत असेल, एखादा व्यवसाय करण्यासाठी जो अभ्यास लागत असेल, एखादी नोकरी करण्यासाठी जी एक्झाम लागत असेल, एखादी गोष्ट कोणतीही असू शकते, ते करण्यासाठी तुम्हाला जे जे लागणार आहे त्याचा डिटेल स्किलफुल अभ्यास करण्याची सुरुवात आजच करा. महत्वाची गोष्ट. दुसरं की सुरुवात तर केलेली आहे, मग ती एकदा चालू केली ती इमानदारीने करा. वेल स्टार्ट इज हाफ डन. तुम्ही जर का सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर थोडे काही दिवस ती सुरुवात कंटिन्यू केली, त्याच्यानंतर तुम्हाला लगेच स्टार्ट बोर्डम होत असेल, तुम्हाला लगेच कंटाळा येत असेल, लेझी, पण या सगळ्या गोष्टींनी तुम्ही परत आहे त्या जागेवर येऊन जाल. म्हणून एकदा तर तुम्ही सुरुवात चांगली करा. दुसरी गोष्ट, ती सुरुवात केल्यानंतर ती मेंटेन ठेवा. जो अभ्यास करताय तो मेंटेन ठेवा. मनापासून उठता बसता रात्रंदिवस तुम्हाला फक्त एकच ध्यास असावा की हीच ती गोष्ट आहे, हाच तो अभ्यास, हेच ते स्किल, हीच ती कॅटेगरी, हीच ती डिझाईन, हाच ते शिक्षण, हाच तो जॉब ज्याच्याने मला श्रीमंत होता येणार आहे. म्हणून त्याच्यावर पूर्णपणे फोकस करून तुम्ही श्रीमंत होण्याच्या रस्त्यावरचं पाऊल टाका. जे पाऊल टाकलेलं आहे त्याच्यात कुठेही टाइमपास करू नका. देअर शुड नॉट बी एनी टाइमपास. बट अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने आपण सध्या काय करतो आहोत तर तोच महत्वाचा जो सोन्यासारखा वेळ आहे, जो ह्या तरुणाईमध्ये, जो ह्या तुमच्या नवीन रक्तामध्ये, जो या तुमच्या गरिबीच्या मिळालेल्या झळांमध्ये जे तुम्हाला मानसिक ओरखडे पाडतोय, याच्यामध्ये जो वेळ तुम्हाला आता मिळालेला आहे, हा मिळालेला वेळ आपण सध्या कशात वाया घालवतोय? बॉलिवूड ऍक्टर्स काय करतायत, बॉलिवूडची चित्रपटांचं काय आपल्यावर प्रोपगंडा होतंय, क्रिकेटच्या मॅचेसचं काय चाललंय, कुठल्या प्लेयरने किती रन केले, क्रिकेटची मॅच कशी झाली, सर्व मॅच पाहणे, कट्ट्यावर बसणे, 2-2, 3-3 तास मित्रांबरोबर कट्ट्यावर गप्पा करत बसणे,
नाहीच काही तर एकटे असाल तर मोबाईल काढणे. मोबाईलवर काय काय तर रील्स आहेत, OTT फॉर्मॅट आहे, वेब सिरीज आहेत, गेम्स आहेत. तुम्हाला लक्षात येतंय का तुमच्या आयुष्याचा मॅक्झिमम वेळ हा तुम्ही फालतू गप्पा करण्यात, फालतू मॅचेस पाहण्यात, फालतू चित्रपट किंवा फालतू सिरीज पाहण्यात, फालतू गेम खेळण्यात आणि फालतू रील्स पाहण्यात तुम्ही वाया घालवताय. तात्पुरता क्षणिक मिळालेला आनंद तुमच्या श्रीमंतीच्या वाटेवरच्या प्रगतीकडे किती मोठा अडथळा ठरलाय याचा अंदाज आहे का तुम्हाला? मी म्हणत नाही की तुम्ही मोबाईल वापरू नका. माझा मुद्दा एवढाच आहे, तुम्ही रील्स बघा, पण ज्याच्याने तुम्ही श्रीमंत होणार आहात त्या क्षेत्राच्या बघा. तुम्ही OTT फॉर्मॅटवर काय बघायचंय ते बघा, पण ज्या क्षेत्रात तुम्हाला उतरायचं आहे त्याचा अभ्यासासाठी काय माहिती मिळेल ते बघा. तुम्ही YouTube बघा, पण तुम्ही त्याच्यात जे तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे नेणार आहे त्याचा अभ्यासासाठी, जगात काय चाललंय त्याचा अभ्यास करण्यासाठी बघा. अगदी तुम्ही शेती करत असाल तरी शेतीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटतील. या सगळ्या गोष्टी आपण करत नाही. आपण करतोय फक्त आणि फक्त टाइमपास, जो टाइमपास तुम्हाला तुमची प्रगती होऊ देऊच शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही अशा गर्दीत सराउंड झालेले आहात, अशा गर्दीमध्ये तुम्ही अटकलेले आहात. तो एक ट्रॅप आहे. तुम्हाला कळतंय का? गेम मध्ये तुमचा वेळ वाया जावा, क्रिकेटमध्ये तुमचा वेळ वाया जावा, बॉलिवूड मधले जे आयडियल आहेत तुमच्या लोकांनी आयडियल करून टाकलं त्यांना, त्याच्यात तुमचा वेळ वाया जावा. तुम्हाला गरीब बनवलं जातंय. तुम्ही ऑलरेडी आहात, वरून तुम्हाला अजून गरीब बनवलं जातंय का? कारण जो तुमचा वर्किंग अवर आहे, जो तुमचा प्रोडक्टिव्ह तास आहे, जो तुमचा प्रोडक्शन साठीचा, तुमचं प्रगतीसाठीचा जो वेळ आहे, तो वेळ या सगळ्या गोष्टीत तुम्हाला गुंतवून ठेवलं जातंय आणि तुम्हाला गरीब बनवलं जातंय. मग खरे मूर्ख कोण ठरतंय? आपणच. पुढचा मुद्दा आहे की सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा, आता तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या बाहेरच्या जगाला स्वच्छता चालू करा. पहिली गोष्ट तुमच्या डोक्यातली स्वच्छता चालू करा. मी जे तुम्हाला बोललो की जे तुम्हाला सुरुवात करायची आहे, शिक्षण धंदा आहे, ते या गोष्टीवर फोकस केल्यानंतर जो बाकीचा कचरा आहे, जे तुम्हाला मोबाईल्स पाहू वाटणं, टीव्ही मध्ये पाहू वाटणं, कट्ट्यावर टाइमपास करू वाटणं, या सगळा कचरा तुम्ही आता बाजूला करा. मेंदू मधली ती घाण काढा आणि तुमचं सगळी जी घाण काढल्यावर जी जागा मिळेल तुम्हाला, ती सगळी जागा तुमच्या टार्गेटवर फोकस करा. तुमच्या टार्गेटवर फोकस केल्याशिवाय, तुमच्या गोलवर फोकस केल्याशिवाय तुम्हाला ती जागा मिळणार नाही जी तुम्हाला हवी आहे, जे तुमचं स्वप्न आहे. म्हणून सगळ्यात आधी गुड थिंकिंग हॅबिट्स तिथं टाका. तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते चांगल्या विचारांचे, चांगल्या थिंकिंगचे, स्पेशली श्रीमंत लोक टाका आणि त्यांची श्रीमंती किती इमानदारीने त्यांनी मिळवलेली आहे ते शोधा. जे इमानदार असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट राहू द्या, ज्यांची बेईमानीची असेल त्यांना रामकृष्ण हरी करा. तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह थॉट्स, पुअर थिंकिंगचे लोक मुळीच असता कामा नये. जर ते लोक तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांची पुअर थिंकिंग, त्यांची चीप थिंकिंग, त्यांचे वाईट विचार हे तुम्हाला सुद्धा गरीबच बनवतील, वाईटच मार्गाला लावतील, तुम्हाला फालतू टाइमपास करायला भाग पाडतील. पण जर त्या जागेवर तुमच्याकडे चांगल्या हॅबिट्सची, चांगल्या विचारांची, श्रीमंत विचारांची, प्रगल्भ विचारांचे समजदार लोक जर तुमच्या आजूबाजूला तुम्ही ठेवत असाल तर मात्र तुम्ही प्रगतीकडे लवकर जाणार. कारण त्यांच्या विचारांसारखे आज ना उद्या तुमचे विचार बनतील. ढवळ्या संग बांधला पवड्या वाहन नाही पण गुण लागला. तुमची संगत ही तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. म्हणून तुमच्या आजूबाजूचं जे क्षेत्र आहे ते आधी सगळ्यात लवकर चांगल्या विचाराच्या लोकांनी भरून घ्या. माझा मित्र आहे मग मी आजच कसं काय तोडून टाकू, मग माझे कलिग्स आहेत, मी तोडू नका. तेवढ्या पुरतं संभाषण ठेवा, आपला वेळ कमी करा त्यांना द्यायचा. जो वेळ तुम्हाला महत्वाचा आहे तो चांगल्या ठिकाणी, चांगल्या लोकांमध्ये, चांगल्या विचारांमध्ये, चांगल्या अभ्यासासाठी, चांगल्या पुस्तकांमध्ये, चांगल्या OTT फॉर्मॅट्स मध्ये, चांगल्या युट्यूबच्या चॅनल्स मध्ये टाका. तुमची प्रगती नक्की होईल. पुढचा मुद्दा असा आहे की सोचो तो बळा सोचो. तुम्हाला जर मोठं व्हायचंच आहे तर मग छोटं मोठं होण्यात काही अर्थ नाही. विचार करायचा असेल तर खूप मोठा करा. मग आजच्या आज तुम्ही तेवढे मोठे होऊ शकत नाही, मलाही मान्य आहे. पण जर तुम्ही तेवढे मोठे होऊ शकत नसाल आज, पण त्याचे तुम्ही काही तुकडे करू शकता.
काही गोष्टींमध्ये तुमची विचारधारणा तुम्हाला बदलवावी लागेल. लोक काय करतात, 5 रुपयाची कोथिंबीरची जुडी 2 रुपयाला कशी मिळेल याच्यासाठी तिथं कमीत कमी 15 मिनिटं डिबेट करतात. नाही काही तर एखाद्या गोष्टीत किराणा भाजीपाला जिथेही तुम्ही जात असाल तिथं बार्गेनिंगसाठी तुम्ही खूप वेळ वाया घालवतात. वाचवतात किती, 3 रुपये. माझा मुद्दा असा आहे की 3 रुपयासाठी तुम्ही जे 15 मिनिटं वाया घालवले त्यापेक्षा अशी कित्येक 15 मिनिटं एकत्र करून तो जो वेळ आहे तो तुम्ही 3 लाख किंवा 30,000 रुपये वाचवण्याचा अभ्यास करण्यासाठी नाही का वापरू शकत? तुमची विचारसरणी तुम्हाला बदलवावीच लागेल. विचार करणार तर मोठे करा, छोट्या छोट्या बचतींमध्ये काही फायदा नाही. थिंक अबाउट मेकिंग द मनी, नॉट ओनली सेव्हिंग द मनी. तुम्ही फक्त पैसा वाचवण्याकडे लक्ष ठेवू नका, तर पैसा बनवण्याकडे पण लक्ष ठेवा. जर तुम्ही फक्त पैसा वाचवण्याकडे लक्ष ठेवला तर आहे त्याच्यातला तुम्ही वाचवणार. जर तुम्ही पैसा बनवण्याकडे लक्ष ठेवलं तर आहे त्याच्यातलं वाचवण्यासोबत तुम्ही आहे त्याच्यापेक्षा जास्त बनवायला सुरुवात करणार. म्हणून तुम्हाला या गोष्टीचा विचार करून काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवावे लागतील की पहिली गोष्ट, आयुष्यात तुम्हाला संधी स्वतःहून चालून येणार नाही. तुम्हाला संधी बनवावी लागेल. तुम्ही आहात त्या व्यवसायात, तुम्हाला काहीतरी नवीन संधी डेव्हलप करावी लागेल. तुम्हाला नवीन कस्टमर, नवीन क्लायंट्स तयार करावे लागतील. तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी चेंजेस घडवावे लागतील. तुमचे घडवलेले चेंजेस लोकांपर्यंत पोहोचवावे लागतील. तुमचं स्किल, तुमचा जॉब, तुमची सर्व्हिस, तुम्ही काय करत आहात, जे काही करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला अजून रोज 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 नवीन बदल करून तो लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये कंप्लीट पारदर्शीपणा, तुमच्या जे व्हॅल्यूज आहेत, नम्रपणा, इमानदारी, सच्चाई, मेहनत, लगन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळाव्याच लागतील. पुढचा मुद्दा, आळशीपणा तुम्हाला करायला चालणार नाही. तुम्हाला तुमचं टार्गेट ठरवावं लागेल. जे टार्गेट ठरवलंय त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. जे टार्गेट ठरवलंय त्याच्यात जे व्यवसाय करणार असाल, जी नोकरी करणार असाल, त्याचा केलेला अभ्यासानंतर त्याची खूप सारी प्रॅक्टिस करावी लागेल. तुमचं स्किल तुम्हाला वाढवावं लागेल. ॲट एनी कॉस्ट रात्रंदिवस जागे राहा, झोपू नका, स्वप्न बघा, काही करा. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ते अर्जंट आत्ताच्या आत्ता सुरू करा. त्या गोष्टीला कुठलाही टाइमपास चालत नाही, त्याला कुठल्याही मुहूर्ताची गरज नाही. आत्ता सुरुवात केली, समजून घ्या तुम्ही श्रीमंत व्हायला सुरुवात झाली. पुढचा मुद्दा, आय कांट, मी कसं काय करू शकतो, माझ्याने होईल का, याच्यापेक्षा हाऊ आय कॅन, मी हे कसं करू शकतो, या गोष्टीवर लक्ष द्या. तुमच्या आतला जो शास्त्रज्ञ आहे, तुमच्या आतला जो कलाकार आहे, तुमच्या आतला जो रसिक आहे, जो विद्यार्थी आहे, त्याला जाग करा, त्याला हलवा, त्याला सांगा की याच्यावर विचार कर, नवीन नवीन स्वप्न बघा, नवीन नवीन पर्याय शोधा, नवीन नवीन कल्पना करा, नवीन नवीन डिझाईन्स काढा, काही भाग करा, काही पाठ शोधा, तुम्ही दिलेल्या स्वप्नाचे तुकडे करा, एक एक पायरी ठरवून घ्या. 7 वर्षानंतर मला इतकं मोठं व्हायचंय, 4 तुकडे केलेले आहेत. 2 वर्षात माझं हे टार्गेट आहे, त्याच्या 2 वर्षात हे टार्गेट आहे. धरलेले टार्गेटचे तुकडे करा, ते टार्गेट ठरवा आणि एकदाच एक एक टार्गेट पूर्ण करण्यासाठी पिसाळल्यागत मेहनत करा. एक ना एक दिवस तुम्ही तुमच्या जगाचे राजे राहणार. पुढची गोष्ट की अशा वेळेस काय होतं की आहे त्याच्यात तुम्हाला प्रवाहाच्या कधी कधी विरुद्ध जावं लागू शकतं. म्हणजे तुमचं शिक्षण झालेलं असतं, MSc BSc, कुठेतरी MA BCom, आणि या वेळेस तुम्ही विचार करतात की यार एखादा बिझनेस करून पाहू का, चला आपण चहाचा स्टॉल टाकून पाहू. मग अशा वेळेस काय होतं की ही नवीन जी आयडिया असते ही जेव्हा तुम्ही लोकांसमोर मांडतात त्यावेळेस तुम्हाला लोक हसतात. पण हेही लक्षात ठेवा की प्रवाहाच्या विरुद्ध गेलेल्या लोकांनीच इतिहास घडवलेला आहे. म्हणून तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त नवीन आयडियाज येत असतील त्याचा मी सांगितल्याप्रमाणे सखोल अभ्यास करा आणि मगच ती आयडिया अंमलात आणा. तुम्ही सक्सेस नक्कीच होणार तुमच्या स्वतःच्या व्हॅल्यूज आणि मेहनतीच्या बळावर. पुढची गोष्ट मी तुम्हाला असं सांगेल की जास्तीत जास्त जर अभ्यास केला, लर्न मोर टू अर्न मोर, आहे त्या व्यवसायात थांबणं, आहे त्या जॉबमध्ये थांबणं, या विश्वासावर की हे जग असंच राहील तर हे चूक आहे. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. आज ना उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने इथं तुमच्या आयुष्यात एंट्री करणं सुरू करून दिलेलं आहे. एक दिवस तुमचा जॉब जाऊ शकतो, तुमचा व्यवसाय थांबू शकतो. म्हणून आहे ते थांबू नये, आहे ते जाऊ नये, म्हणून स्वतःला डेव्हलप करतच राहावं लागेल. अभ्यास तुम्हाला पुन्हा पुन्हा करतच राहावं लागेल. जितका अभ्यास करणार तितकं तुम्ही जास्त कमवणार, जितकं जास्त कमवणार तितकं तुम्ही अजून श्रीमंत राहणार.
पुढचा पॉइंट माझा असा येतोय की बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला तुमचं शिक्षण, तुमचं जातपात, तुमचा धर्म, तुमची क्वालिटी, तुमची स्टेटस, या सगळ्या गोष्टींच्या एका ट्रॅपमध्ये तुम्ही अडकलेले असतात आणि तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी अचानक एखादं काम तुम्हाला मिळू शकतं की जे काम केल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकतात, पण ते काम तुम्हाला तुमच्या इगो पॉइंटला धक्का लावतं. उद्या जर मी तुम्हाला म्हटलो की भंगार गोळा करणारा सुद्धा 4 व्हीलर मध्ये फिरतोय, मग मी काही भंगार गोळा करू का? उद्या जर मी तुम्हाला म्हटलो की चहाचा स्टॉल वाल्याची 3 मजल्याची बिल्डिंग आहे, मग मी काय चहाची टपरी टाकू का? मी जर उद्या तुम्हाला म्हटलो की फूड कार्ट टाकणाऱ्या एका रस्त्यावर गोलीवडा किंवा रस्त्यावर समोसा विक्री करणाऱ्या माणसाची आज 20-20, 30-30 कोटीची प्रॉपर्टी झालेली आहे, ते खूप सदन आहेत, पण आजही त्यांनी तो व्यवसाय सोडलेला नाही, मग मी काय रस्त्यावर ठेला गाडी लावू का? इट्स नॉट माय क्वालिटी वर्क. या जगात कोणाच्याही क्वालिटीचं कुठलंही वर्क राहत नाही. कोणतंही काम हे हलकं किंवा कोणतंही काम हे भारी राहत नाही. काम हे कामच असतं, फक्त तुम्ही ते किती इमानदारीने करताय आणि किती मोठ्या विचाराने करताय. तुम्ही भंगारचं दुकान टाकलंय पण खूप मोठं टाकलंय, तुम्ही किराणा दुकान टाकलंय खूप मोठं टाकलंय, तुम्ही जेही करताय ते जितक्या मोठ्या मनाने, जितक्या मोठ्या व्यवहाराने, जितक्या मोठ्या क्वांटिटीने, जितक्या मोठ्या मनाने करणार तितके तुम्ही श्रीमंत होणार. कुठलंही काम हे हलकं किंवा भारी नसतं. पुढची गोष्ट, तुम्हाला रेग्युलर अपडेट होत राहावं लागेल. अँबॅसिडर गाडी आलेली होती एका जमान्यामध्ये, ते अँबॅसिडर गाडीवाल्यांनी ती गाडी अपडेट करणं थांबवलं आहे, त्या गाडीत थांबले. आज अँबॅसिडर गाडी तुम्हाला दिसत नाही, ती जुनी झाली. मुद्दा असा आहे की तुमचा आजचा बिझनेस जाण्याची, आजचा जॉब जाण्याची वाट पाहू नका, स्वतःला पुन्हा पुन्हा अपडेट करत राहा. पुढचे काही मुद्दे असे आहेत की ज्या मुद्द्यांनी तुम्ही आहात त्यापेक्षा खाली जातात. उदाहरणार्थ, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असणं. जर तुमच्याकडे उत्पन्नापेक्षा खर्च करण्याची सवय जास्त असेल तर मात्र तुमची परिस्थिती अवघड राहील. बघा काय असतं, गरज नसलेलं घ्यायची जर तुम्हाला सवय पडली तर भविष्यात गरज असलेलं विकावं लागू शकतं. म्हणून तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे त्या गोष्टीच्या मागे लागा, ट्रॅक करा. तुम्ही तुमचं रोजचा जो बिझनेस आहे, रोजचा जॉब आहे, रोजचं उत्पन्न आहे, खर्च आहे, याच्या मागे ट्रॅक करा की तुम्ही किती कमवतात, तुमचा वार्षिक खर्च किती आहे, वार्षिक उत्पन्न किती आहे, त्याच्यात तुम्ही किती सेव्हिंग करतात, कोणता पैसा आहे जो बाजूला स्पेअर पडतो. जर माझ्याकडे 4-5 महिन्यासाठी 10,000 रुपये स्पेअर पडलेले असतील, कॅन आय इन्व्हेस्ट देम? किंवा ह्या 10,000वर मी एखादा छोटा मोठा बिझनेस करू शकतो का? ह्या 10,000च्या गुंतवणुकीवर मी 10चे 15 करू शकतो का? मी काय करू शकतो याचे 10 पर्याय शोधा. म्हणून त्या 10 पर्याय शोधण्यासाठी तसे 10 लोक तुमच्या आजूबाजूला चांगले ठेवा. तुमच्या बरोबर असलेल्या लोकांमुळे जर तुमची प्रगती होत नसेल तर लवकरात लवकर त्यांना रामकृष्ण हरी करा, तोडून टाकू नका, पण त्यांच्यापासून थोडे दूर व्हा. तुमच्या आयुष्याचा अमूल्य वेळ ते लोक वाया घालत असतील. पुढचा मुद्दा असा आहे की जरी तुम्ही श्रीमंत होण्याच्या मार्गावर आलेले असाल, आता श्रीमंत होत असाल, तरी सुद्धा तुम्ही काही काळासाठी गरीब राहा. आता हे फार विरोधाभासी वाक्य आहे, पण याच्यात अर्थ जो लपलेला आहे तो नीट बघा. माझा म्हणण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही जर श्रीमंत होताय, आता तुमची परिस्थिती बदलली, आता तुमच्याकडे सायकल होती, मोटरसायकल आली, मोटरसायकल होती, गाडी आली, आता 4 चाकी तुम्ही फिरवता आहात, तुमचं स्वतःचं घरदार झालेलं आहे, मुलाबाळांचं व्यवस्थित चाललंय, 2 पैसे बाजूला ठेवून आहात, आता तुम्ही गरिबीतून उठलेले आहात, आता तुम्ही बऱ्यापैकी पट्ट्यावर आहात. ही हवा डोक्यात जाऊ देऊ नका. जर ही हवा डोक्यात गेली तर तुम्ही परत त्या जागेवर यायला काहीच वेळ लागणार नाहीये. म्हणून सांगतो की तुम्ही श्रीमंत बना, श्रीमंत दिसण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे छोटी साधी गाडी असली काही फरक पडत नाही, तुमच्याकडे सेलचे दुकानातले कपडे असले काही फरक पडत नाही, तुम्ही तुमच्या काही गरजा या लिमिटेड केल्या काही फरक पडत नाही. तुम्ही आर्थिक श्रीमंती वाढवण्याबरोबर मानसिक श्रीमंती इतकी वाढवा की भविष्यात तुमच्याकडे पैसा मध्यम जरी असला तरी तुम्ही श्रीमंतातले श्रीमंत स्वतःला समजताय. या गोष्टीतच तुमचं समाधान लपलेलं राहील. जर तुम्ही आहात त्या गोष्टीत समाधानी नाहीये
आणि तुम्ही जास्त कमवण्याच्या हेतूने तुमचा वेळ वाया घालवताय, तेही चूक ठरेल. तुम्ही आहे त्या कंडिशन मध्ये समाधानी नाहीये आणि लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही फालतू खर्च करून अजून चांगली गाडी, अजून छान घड्याळ, अजून महागडा मोबाईल, अजून महागडा गॉगल, अजून महागडे कपडे, अशा जर तुम्ही श्रीमंत दिसण्याकडे कल करणार असाल, म्हणजे तुम्ही त्या प्रकारेही समाधानी नसाल, तर मात्र ते खूप चुकीचं ठरेल. शेवटचा मुद्दा असा येतो की प्रत्येक श्रीमंत व्यक्ती बनताना तुम्हाला तुमच्या स्वतःच्या व्हॅल्यूची खूप कदर करावी लागेल. इमानदारी, मेहनत, नम्रपणा, स्किलफुलनेस, सर्व्हिस वेळेवर देणे, टाइमपास न करणे, आहे त्या व्यवसायात लबाड्या न करणे, जास्तीत जास्त इमानदारीने शिकण्याचा प्रयत्न करणे, या सगळ्या गोष्टी. हे बघा, काळानुरूप थोडेफार चेंजेस होऊ शकतात, कधी कधी थोडंफार खोटं तुम्ही बोलू शकतात, पण ते कोणाचं तरी भलं होण्यासाठी. तुम्ही जर खोटं बोलूनच जर श्रीमंत होणार असाल, तर मात्र ते श्रीमंती तुम्हाला मनाची श्रीमंती लाभू देणार नाही आणि तशी श्रीमंती काहीही कामाची नाही. म्हणून व्हॅल्यूची कदर करूनच श्रीमंत व्हा. रतन टाटा जे आहेत त्यांच्या व्हॅल्यूची तुम्ही किंमत शोधा, तुम्हाला कळेल की ते का श्रीमंत आहेत. म्हणून श्रीमंत होणं सुद्धा सोपं नसतं, त्याच्या मागे एवढी मानसिकता लपलेली असते. याच्यानंतरचा जो विषय आहे की सोशल ॲस्पेक्ट, फिजिकल ॲस्पेक्ट, इकॉनॉमिकल ॲस्पेक्ट, की असे कोणत्या अँगलने आपण पाहू शकतो की ज्याच्याने तुम्ही अजून श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला फायदा होईल, त्याचा विचार आपण आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये करतो आहोत. आणि त्याच्यात ही पण चर्चा करतो आहोत की प्रत्येक श्रीमंत हा 2 नंबरनेच कसा काय असू शकतो आणि प्रत्येक श्रीमंताकडून आपण काय चांगली प्रेरणा घेऊ शकतो, याचा सुद्धा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तोपर्यंत अपेक्षा करतो मी आता जे काही मुद्दे तुम्हाला मांडलेले आहेत त्याचा तुम्ही पूर्ण विचार कराल आणि आजच तुमची मरगळ झटकून तुमच्या नवीन श्रीमंतीच्या प्रवासाला सुरुवात करणार. अपेक्षा करतो माझं चॅनल तुम्हाला खूप चांगल्यापैकी आवडतंय, मी दिलेले मुद्दे तुम्हाला आवडत आहेत. याच्यात काहीही कॉमेंट किंवा काही सूचना द्याव्याशा वाटल्या तर नक्की कॉमेंट करा आणि माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.